जय भीम मित्रांनो. मी धीरेंद्र जाधव. मला आज आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे. जगात एखाद्या माणसावर हजारो गाणी बनू शकतात का? लाखो लोक गाऊ किंवा ऐकू शकतात का? उत्तर एकच आहे, हो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत बाबासाहेबांवर आतापर्यंत किती गाणी बनली आणि ही गाणी फक्त गाणी नाहीत, तर एक आंदोलन कसं आहे. मित्रांनो, बाबासाहेब कधीही गायक नव्हते, पण त्यांचा विचार इतका ताकदवान होता की तो लोकांच्या तोंडातून गाण्याच्या रूपातून बाहेर आला. शिक्षण नव्हतं, पुस्तक नव्हती, पण पोवाडा होता, शायरी होती, भीमगीतं होतं. गाण्याच्या माध्यमातून बाबासाहेबांचा विचार गावोगावी पोचला. बाबासाहेबांच्या काळातच पोवाडे आणि शायरीतून त्यांचं नाव घेतलं जायचं. महाड सत्याग्रह, चौदार तळे, नाशिक मंदिर प्रवेश या प्रत्येक आंदोलनात तिथली तिथेच गाणी बनत होती. ती गाणी लिहिली नव्हती, ती जन्माला येत होती. मित्रांनो, ही गाणी मनोरंजनासाठी नव्हती. ही गाणी म्हणजे अन्यायाविरोधात लढा, आत्मसन्मानाची घोषणा, शिक्षणाची हाक. जय भीम हा शब्द पहिल्यांदा गाण्यातूनच लोकांच्या जिभेवर आला. आता प्रश्न येतो, नेमकी किती गाणी बनली? याचं उत्तर कोणीही ठामपणे देऊ शकत नाही. का? हजारो गाणी रेकॉर्ड झालीच नाहीत. पोवाडे फक्त कार्यक्रमात गायले गेले. कॅसेटच्या काळात शेकडो अल्बम आले. एकाच गाण्याच्या अनेक आवृत्त्या म्हणून ही संख्या मोजता येत नाही, पण अंदाज बांधता येतो. संशोधन गायक यूट्यूब डेटा पाहता मराठी भीमगीते 10,000 प्लस, इतर भाषांसाठी गाणी 5,000 प्लस, पोवाडे, शायरी, जलसे 5,000 प्लस. 2015 नंतर डिजिटल गाणी 10,000 प्लस, म्हणजे साधारण 25 ते 35,000 पेक्षा जास्त गाणी. आणि अजूनही दररोज नवीन गाणी तयार होत असतात. आणि नव्या पिढीची भीमगीते आजचा तरुण मोबाईलमध्ये बाबासाहेब ठेवतो. यूट्यूबवर रॅप भीमगीते, डीजे भीमगीते, मोटिवेशन भीमगीते. संगीत बदललं पण विचार नाही बदलला. मित्रांनो, थेट सांगतो, जगात नेपोलियन, लिंकिंग, गांधी यांच्यावर गाणी आहेत, पण इतक्या प्रमाणात नाहीत. बाबासाहेब हे एकमेव व्यक्तिमत्व आहेत ज्यांच्यावर गाणी म्हणजे चळवळ आहे. बाबासाहेबांचं नाव गाणं म्हणजे फक्त संगीत नाही, ते म्हणजे स्वतःचा इतिहास जगणं, आपल्या अस्तित्वाची घोषणा, पुढच्या पिढीला दिशा देणं. म्हणूनच ही गाणी कधी थांबणार नाहीत. जर तुम्हाला वाटत असेल की बाबासाहेबांवरची गाणी हा आपला अभिमान आहे, तर व्हिडिओला लाईक करा, जय भीम कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. आणि तुमचं आवडतं गाणं कोणतं आहे ते कमेंट करून मला सांगा. तोपर्यंत जय भीम, जय भारत आणि जय संविधान.